आज मला खूप आनंद झाला होता, कारण आज मला बागेत झाडं लावता येणार होती. घरामध्ये प्रवेश करायच्या अगोदरच समोर सुंदर अशी बाग बघितली ना, की आपल्या मनात जर नकारात्मक विचार आले असतील तर ते निघून जातात आणि मनात सकारात्मक विचार येतात. मनाला शांती आणि समाधान लाभतं, मन प्रसन्न होतं. आज आम्ही बागेत कंपाऊंडच्या कडेला ही रेड मच्छराची झाडं लावत होतो आणि ही झाडं बघा किती हिरवीगार आणि त्याची पानेसुद्धा खूप चमकदार इथं दिसत आहेत. या झाडाचं मला एक वैशिष्ट्य जाणवलं, ते म्हणजे ही पूर्ण लाईन या झाडांची लावून झालेली होती, पण कुठंही त्या झाडाचा वाळलेला पाला मला त्या झाडावर दिसला नाही. आता ही पूर्ण लाईन झाडांची लावून झालेली आहे. आमचा छोटा नयनसुद्धा तिथं मदत करत होता. त्या मजुरांचं बघून त्यालाही मी कधी काम करेन असं वाटत होतं आणि मलाही कधी एकदा मी झाड लावेन असं झालं होतं. तर ही फुलझाडं लावत असताना ती एका प्लॅस्टिक पिशवीमध्ये होती, तर त्या प्लॅस्टिकच्या पिशव्यासुद्धा आम्ही कट करून घेतल्या आणि त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमधून हे झाड असं वेगळं करून घेतलं. बघा किती सुंदर सुंदर ही कामिनीची झाडं आहेत, जी बघितल्यानंतर इतकं हिरवंगार आणि थोडासा पोपटी कलर आणि त्याला असं पांढरं फूल खूप छान वाटतं. अजून या झाडाला फुलं आलेली नाही, पण ज्यावेळेला हे झाड मातीमध्ये रुजणार आहे आणि थोडंसं मोठं होणार आहे, त्यावेळेला या झाडाला खूप सारी फुलं येणार आहेत, जे दिसायला खूप सुंदर दिसणार आहे. आता फक्त आपण रोपांची लागण करत आहोत आणि ही रोपांची लागण करत असताना मला खूप छान वाटत होतं, कारण काम करत असताना एक प्रकारचं समाधान मिळत होतं, की आपणसुद्धा ह्या झाड लावताना मदत करत आहोत याचं. आणि थोड्याच वेळात काय झालं, इतका जोरात पाऊस सुरू झाला. सध्या पावसाळ्याचे दिवस होते आणि त्यामुळं काय झालं, ज्यांचे प्लॅस्टिक कागद मी वेगळे केलेले होते, ती झाडं मला जिथं पाऊस लागत नाही तिथं आणून ठेवावी लागली. थोड्या वेळानंतर पाऊस कमी झाला आणि पुन्हा बघा यांचं काम सुरू झालं झाडांची लागण करण्याचं. आणि ही झाडांची लागण करत असताना मी, माझे मिस्टर, माझ्या सासूबाई, त्याचबरोबर आमचा छोटा नयन, आम्ही सर्वजण त्या मजुरांना मदत करत होतो. आणि ते मदत करत असताना आमच्या लक्षात आलं, की त्यामुळं मजूर आणि मालक यांचं एक घट्ट नातं असं निर्माण होतं आणि त्यांनासुद्धा या बागेविषयी आपलेपणा वाटतो. आणि ही गोष्टच आज खूप महत्त्वाची आहे. काम जरी पूर्णपणे इंजिनियरला दिलं तरीसुद्धा आपण त्या कामावरती लक्ष ठेवलं, अगदी थोडी जरी त्यांना मदत केली ना, तरीसुद्धा त्यांना खूप बरं वाटतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे अवश्य कमेंट करा.